जय भीम. नमो बुद्धाय. धम्मचक्र अनुपवर्तन दिनाच्या भारतातल्या आणि तमाम जगभरातल्या बौद्ध बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. गौतम बुद्ध हे मानवी मनाचे आणि मानवी वर्तनाचे भाष्यकार म्हणून जगभर ओळखले जातात. तथागत बुद्धानं केवळ इथल्या जाती संस्थेच्या विरोधातली भूमिका घेतली असं नाही, तर एकूणच मानवी कल्याणाचा मूलभूत असा विचार हा तथागत बुद्धानं मांडला. माणसाचं मन, माणसाचं वर्तन, माणसाचं भावविश्व या सगळ्यांचा अतिशय सूक्ष्म आणि तपशिलानं जर कोणी विचार केला असेल तर तो तथागत बुद्धानं केलेला आहे. बुद्धानं असं म्हटलं होतं की मानवी मनाचे एकूण 72 तंतू आहेत. हे मानवी मनाचे 72 तंतू म्हणजे माणसाचे 72 स्वभाव आहेत. प्रणय आहे, वात्सल्य आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, अशा ज्या विभिन्न भावना आहेत, या भावनांचा अतिशय साकल्यानं जर कुणी विचार केला असेल जगात पहिल्यांदा तर तो तथागत बुद्धानं केला. तथागत बुद्धानं हे निक्षून सांगितलं की जगामध्ये दुःख आहे, जे चराचर आहे, जीवसृष्टी आहे, या जीवसृष्टीतला असा एखादाही जीव नाही की ज्याला दुःख स्पर्शिला नाही. आणि म्हणून दुःख हा जीवनाचा स्थायीभाव असल्याचं बुद्ध म्हणतात. या दुःखाची निर्मिती कशी झाली, कशी होते, हे बुद्धाने सांगितलं. दुःखाच्या निर्मितीचा जो मुळावा आहे, पाया आहे, मूळ आहे, हे तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे काय? इच्छा आकांक्षा असणं हे स्वाभाविक असतं, कारण त्याच्याशिवाय, इच्छा आकांक्षाशिवाय स्वप्न सुद्धा तयार होत नाहीत. पण ही इच्छा आकांक्षा नियंत्रित ठेवणं म्हणजे दुःखाला नियंत्रित करणं. पण इच्छा आकांक्षा वाढवत जाणं आवश्यकतेपेक्षा अधिक, ज्याला हावरट इच्छा म्हणतो, ही हावरट इच्छा म्हणजेच तृष्णा आहे. आणि म्हणून बुद्धानं असं सांगितलं की तृष्णा नियंत्रित केलं की दुःख नियंत्रित करता येतं. दुःखाचं अस्तित्व आपल्याला नामशेष करता येत नाही, नष्ट नाही करता येऊ शकत. दुःखाला लांबी रुंदी नसते, दुःखाला जाडी नसते, दुःखाला जडत्व नसतं, हलकं फुलकं असं काही म्हणता येत नाही. दुःख हे दुःखच. आणि ते जर निरस्त करायचं असेल तर तथागत बुद्धानं दुःख निर्मिती होता कामा नये याच्यासाठी त्यांनी 4 उपाय सांगितले. दुःख निरोध सांगितला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की माणसाला उत्तम जगता यावं आणि तृष्णामुक्त जगता यावं. सुख म्हणजे तरी काय? तृष्णामुक्त भावनांचा संचार असणं म्हणजे सुख. इतकं अतिशय सोपं समीकरण तथागत बुद्धानं विदित केलेले सांगितलेलं आहे. एकूणच जगभरची मानवी सृष्टी जेव्हा आपण लक्षात घेतो, बुद्ध फक्त माणसाचाच विचार करतो असं नाही. कृमी कीटक आहे, पशु आहेत,
पक्षी आहेत, प्राणी आहेत, या सगळ्यांना भावना नसतात. तर भावना तर असतातच. म्हणूनच तथागताने पंचशिलीमध्ये असं म्हटलेलं होतं, पाणाती पाता वेरमणी सिक्खा पदंग समाधी यामी. म्हणजे बुद्ध फक्त मानवी मनाचा, मानवी मनोविश्वाचा, भावविश्वाचाच विचार करतो असं नाही. बुद्ध जीवसृष्टीचा विचार करतात. अगदी मुंगी हा अतिशय छोटासा जीव आहे, पण त्या मुंगीला सुद्धा तुम्ही तिचं अस्तित्व संपेल असं तिला वाटलं तर ती मुंगी सुद्धा कडकडून चावा घेते. बुद्धानं जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवाचा विचार करून त्याच्या यातनांचा, त्याच्या दुःखाचा, त्याच्या मार्गक्रमणाचा, त्याच्या आयुष्यक्रमाचा विचार केला. भारतीयांना अभिमान यासाठीच आहे की बुद्ध इथं जन्मले आणि बुद्धानं मानवी कल्याणाचं सूत्र, जगण्याचं सूत्र या भूमीमध्ये पेरलं. बुद्धाचं तत्त्वज्ञान तो एक जीवन धर्म आहे, तो काही धर्म नाही आहे, ती एक जीवन पद्धती आहे. ही जीवन पद्धती बुद्धाने इथं रुजवली. हे भारतवर्ष बुद्धाच्या तत्त्वज्ञानानं आणि बुद्धाच्या सांगाव्यानं भारलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये इथली जी काही विषमताग्रस्त मनोरुग्णीय मानसिकता आहे, त्या मानसिकतेनं बुद्धाचा हा मानवी कल्याणाचा मार्ग आणि त्याची जीवन पद्धत नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि मानवी मन आणि मानवी जीवनक्रमाचं सुखात्म सूत्र हे जगभर पसरलं. या तत्त्वज्ञानावर आधारित संस्कृती निर्माण व्हावी असा पहिला प्रयत्न, जोरकस प्रयत्न संपूर्ण तत्कालीन भारतवर्षामध्ये नेण्याचं काम चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलेलं होतं. आपल्याला कल्पना असेल, कलिंगच्या युद्धानंतर जो काही मानवी संहार सम्राट अशोकानं अनुभवला, त्यानंतर सम्राट अशोकाला वाटलं की हा मार्ग नाही आहे. जिथं युद्ध नाही तिथं बुद्ध आहे, आणि जिथं बुद्ध असावा तिथं युद्ध नको, अशी एक भावना सम्राट अशोकानं आपल्या अंतःकरणात कोंदली. आणि धम्मचक्र अनुपवतन पहिल्यांदा सम्राट अशोकानं केलं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा जो स्वीकार केला तो हिंदू धर्मावर उद्विग्न होऊन केला अशा प्रकारची एक टिप्पणी केली जाते, जी अतिशय खोटी आहे. वस्तुतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 10वी नंतरचा जो पहिला सत्कार केला, त्या 10वी पास झाल्यानंतर त्या समारंभामध्ये त्यांचे जे गुरुजी केळुस्कर गुरुजी, त्यांनी तथागत बुद्धाचं जे चरित्र लिहिलेलं होतं ते चरित्र हे बाबासाहेबांना भेट देण्यात आला. आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांवर तथागत बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव अमिटपणे आयुष्यभर राहिलेला आहे. असं आहे की सुभेदार रामजी बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, बाबासाहेबांनी सांगितलेली त्यांच्या बालपणीची गोष्ट, त्यांना कबीराचे दोहे म्हटल्याशिवाय ना सकाळचं जेवण ना संध्याकाळचं जेवण मिळत नसतं. कबीराचा दोहा तरी काय सांगतो? मला कधी कधी भाषिक शास्त्रज्ञ काही सांगूत, पण मला असं वाटतं की कबीराच्या एकूणच चिंतनावर, त्यांच्या मनावर बौद्ध तत्त्वज्ञानाचा सुद्धा अमिट असा संस्कार होता. कहत कबीर सुनो भाई साधू, असं जी
त्यांच्या प्रत्येक दोह्याच्या अखेरीला जी ओळ येते, साधू म्हणजे काय, कुठून आला हा शब्द? बौद्ध तत्वज्ञानातला मंगल हो अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यासाठी जो एक उच्चार आपण करतो, साधू साधू साधू, याच्या खडीबोडीतला उच्चार म्हणजे साधू आहे. कबीराच्या जसा दोह्यांचा संस्कार मीठ असा बाबासाहेबांवर, तसं केळुसकर गुरुजींनी लिहिलेल्या बुद्धचरित्राचा हे अमीठ असा संस्कार आयुष्यभर बाबासाहेबांच्या याच्यावर होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे असं जे एक भाषण दिलेलं होतं, त्याची पुस्तकं उपलब्ध आहे आता. म्हणून बाबासाहेब असं म्हणाले की इथल्या ब्राह्मणेतरांची ही जबाबदारी होती की तथागत बुद्धाची जयंती असो की तथागत बुद्धाचं सांगितलेली संस्कृती असो की तथागत बुद्ध तत्वज्ञान असो, ते राखण्याची जबाबदारी इथल्या ब्राह्मणेतरांची होती. ती पार पाडली नाही असं बाबासाहेबांनी आक्षेप नोंदवलेला होता. म्हणजे 1935ला बाबासाहेबांनी मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलेलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा 13 ऑक्टोबर 1935ला केलेली होती येवल्याला. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. पण 35 ते 56 हा तब्बल 21 वर्षाचा जो काळ आहे, तो काळ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय येणार आहेत त्याचा मागोवा घेण्यासाठी केलं. पण बाबासाहेबांनी 1935ला बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निश्चय केलेला होता. आणि म्हणूनच 1936ला मुक्तिकोणपथीमध्ये तथागत बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा गौरव करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि तथागत बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं प्रस्थापन या भूमीमध्ये पुन्हा नव्यानं करणं हे ठरवलेलं होतं बाबासाहेबांनी. आपण अनेकदा असं म्हणतो की दसऱ्याच्या निमित्तानं, विजयादशमीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं. सपशेल खोटं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक चिंतन पैलूचा अभ्यास अद्याप व्हायचा आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे सांख्यिकी शास्त्राचं जे आकलन आहे, ते आकलनसुद्धा हळूहळू संशोधक शोधत राहतील. असं आहे की इसवी सन पूर्व काळामध्ये 2 गणिती पद्धती होत्या. एक गणिती पद्धत होती जी वैदिकांची होती आणि जीवकानं काढलेली जी गणिती पद्धत होती ती शाक्य गणिती पद्धत होती. ही शाक्य गणिती पद्धत म्हणजे बौद्ध पद्धतीची पौर्णिमा ते पौर्णिमा म्हणून बौद्ध जीवन पद्धतीमध्ये पौर्णिमेला विलक्षण महत्त्व आहे. आणि वैदिकांच्या गणिती पद्धत ही अमावस्या ते अमावस्या, आणि म्हणून वैदिकांमध्ये अमावस्येला अधिक महत्त्व, बौद्ध जीवन पद्धतीमध्ये पौर्णिमेला अधिक महत्त्व. बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या पद्धतीनं जे आज इसवी सन आपण मानतो, या नव्या पद्धतीनं जे पहिलं धम्मचक्र अनुपवर्तन चक्रवर्ती सम्राट अशोकानं केलेलं होतं त्याची तारीख शोधली आणि ती तारीख आली 14 ऑक्टोबर. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की वामनराव गोडबोल्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी, आज तर गोडबोल्यांना बाबासाहेबांनी लिहिलेली सगळीच्या सगळी पत्रं उपलब्ध आहेत, फक्त एका पत्रामध्ये येऊ घातलेल्या विजयादशमी म्हणजे 14 ऑक्टोबर असं लिहिलं आहे. पण अन्य जवळपास 12 पत्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर हीच तारीख लिहिलेली आहे, मुकरर केलेली आहे. आपलं असं आहे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या बौद्धांचं, त्यांना जुनं ना सोडता येत ना नव्याचं रोपण करता येत. अशा संक्रमण अवस्थेमध्ये आपण सापडलेलो असतानाही तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या एका नव्या जीवनपद्धतीचा, सन्मानाच्या जीवनपद्धतीचा अंगीकार केला, ज्या तत्त्वज्ञानात, ज्या संस्कृतीत, ज्या जीवनपद्धतीत माणूस हा केंद्रवर्ती आहे, मानवी प्रतिष्ठा
आणि मानवी प्रतिष्ठेला लागून असलेला माणसाच्या ज्या भावभावना आहेत, मतस्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, या सगळ्यांचा बौद्ध तत्त्वज्ञान हे अतिशय उत्तम पद्धतीने विचार करतं, किंबहुना त्याचा पुरस्कार करतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी कल्याणाचा हा जीवनमार्ग, जीवनपद्धत ही स्वीकारली आणि तथागत बुद्धाच्या ओटीत या देशातला सगळा पिळला गेलेला, उपेक्षित, वंचित असा जो समाज समूह आहे त्याला सन्मान मिळावा, त्याला माणूस म्हणून जगता यावं, याच्यासाठी बुद्धाच्या ओटीत बाबासाहेबांनी टाकलं. आज जग अराजकतेच्या मुखाशी येऊन थांबलं आहे. संपूर्ण जगभर मानवी संहार होत आहेत, संपूर्ण जगभर. गेल्या 1.5 वर्षापासून तर रशिया आणि युक्रेन इथल्या युद्ध अजूनही तेवढाच भडका आहे. अजूनही यात लाखो लोक रशियाचे असतील, युक्रेनचे असतील, मारले गेलेले आहेत. इराण, इराक, इस्रायल, इराक आणि मुस्लिम राष्ट्र अशा पद्धतीची सगळीकडे युद्धसदृश्य आणि मानवी संहाराची सगळी अवस्था असताना बुद्ध यांचं तत्त्वज्ञान मानवी जीवनाला तारक ठरू शकतं, इतके प्रचंड सामर्थ्य हे तथागत बुद्धाच्या तत्त्वज्ञानात आणि तथागत बुद्धाच्या चिंतनात, त्यांच्या जीवनपद्धतीत आहे. मानवी प्रतिष्ठा आणि मानवी कल्याणाचा विचार देणाऱ्या, तत्त्वज्ञान मांडणाऱ्या तथागत बुद्धाच्या या संस्कृतीचं आपण पुन्हा पुन्हा स्मरण करणं, त्या पद्धतीनं जीवन जगणं हे अगत्याचं आहे, आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा समस्त भारतीयांना धम्मचक्र अनुपवर्तन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम.